महायुतीतली धुसफूस समोर, कुठे झाली पहिली बंडखोरी? तटकरे पुत्राविरोधात शिंदे सेनेतून कोण? शिंदेंच्या आमदार कन्येनं का केलं बंड? विधान परिषद निवडणुकीनिमित्तानं महायुतीतली धुसफूस समोर आली आहे. महायुतीतले नेतेच आमने सामने येणार असल्यानं एक नवा ट्विस्ट आलाय. रायगडमध्ये अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला विरोध करत शिंदेंच्या आमदार कन्येला रिंगणात उतरवण्यात आलंय. जुईली दळवी यांनी अपक्ष अर्ज भरत कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात बंडखोरी केली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री तिढा सुटल्याचं सांगतायत, तर दुसरीकडे महायुतीत पहिली बंडखोरी झाल्यानं सगळं काही आलबेल नाही असंच दिसतंय. जुईली दळवी यांनी बंडखोरी का केली? तटकरेंना त्यांचा विरोध का आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. महायुतीतला जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. आधीच पालकमंत्री पदावरून रायगडच्या जागेवरून महायुतीत तणाव आहे. त्यातच आता ही जागा राष्ट्रवादीला जाऊ नये यासाठी शिंदे गट सक्रिय झालाय. या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याची चर्चा रंगली आहे. तिथून सुनील तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरे हेच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. पण याला शिंदेंच्या आमदार कन्येनं विरोध केलाय. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे महायुतीत पुन्हा तणाव होण्याची चिन्ह आहेत. जुईली दळवी यांच्या उमेदवारीनं महायुतीत राज्यात पहिली बंडखोरी झाली आहे. तटकरे दिलेला शब्द कधीच पाळत नसल्याचा थेट आरोप दळवी यांनी केलाय. तसंच कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही असा ठाम निर्धारही जुईली दळवी यांनी बोलून दाखवला. आमचा विरोध हा अनिकेत तटकरेंना आहे असं जुईली म्हणाल्या. पाहूया अपक्ष अर्ज भरल्यानंतर जुईली दळवी काय म्हणाल्या. ही महायुती पहिल्यापासूनच आहे, म्हणजे राष्ट्रवादी, बीजेपी आणि शिवसेना. पण प्रत्येक इलेक्शनला बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला अध्यक्षपदासाठी असो किंवा आमदारकीच्या इलेक्शनला असो तर महायुती फक्त बीजेपी आणि शिवसेनेकडूनच पाळली जाते. ती राष्ट्रवादीकडून कधीही आमच्या म्हणजे रायगड जिल्ह्यात पाळताना आम्हाला दिसत नाही. ती अध्यक्षपदाचंही देखील पहिल्यांदा कबूल केलं आणि ते दिलं नाही. तसंच आमदारकीच्या इलेक्शनलाही त्यांच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विरोधात प्रचार केला होता. हे त्यांच्या म्हणजे सुनील तटकरेंच्या कानावर घालूनही त्यांनी कोणताही ह्याच्यावर म्हणजे निर्णय घेतला नव्हता लास्टपर्यंत. तर हा अन्याय कायम आमच्यावरच होतं. म्हणून आता आम्ही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आम्ही हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एकच मत होतं की तटकरेंच्या मुलाला उमेदवारी नको, मग बाकी कोणालाही उमेदवारी चालेल. म्हणजे विकास गोगावलेंना चालेल, मला चालेल किंवा अजून इतर कोण असेल. फक्त तटकरेंच्या मुलाला इथे उमेदवारी नको, कारण त्यांची तेवढी संख्याही नसताना पालकमंत्रीपदही त्यांनाच दिलं जातं. जिल्हा परिषदेचं मागचं अध्यक्षपदही त्यांच्याच मुलीला गेलं होतं आणि आताही तेच ह्याच्यावर दावा करतात. मग बाकीच्यांवर हा वारंवार अन्याय होतो. या सगळ्या वादानंतर शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवला जाईल असं म्हटलंय. जो काय प्रकार आता आपण बोलतोय चालू आहे तसं काही नाही आहे. आमचे तिन्ही नेते तिन्ही पक्षाचे बसून याच्यावरती मार्ग काढतायत आणि तो आज उद्यामध्ये निघेल असं मला वाटतंय. कारण 1 तारखेला शेवटचा दिवस आहे. परंतु ही जी काय सीट आहे ती आम्हाला मिळावी ही आमची मागणी आहे. त्याचं कारण की जी काय संख्याबळ आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला आम्ही आहे, 2 नंबरला भारतीय जनता पार्टी, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही ती सीट मागितलेली आहे. परंतु तिन्ही नेते बसून ऑल महाराष्ट्राचा विचार आहे. 17 सीट आहेत. कोणाला किती किती काय द्यायच्यात ते तिघजण ठरवतील आणि त्याप्रमाणे जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू. तर दळवी यांच्या मुलीने नेमका कशासाठी फॉर्म भरला याबाबत महेंद्र दळवी यांच्याशी मी चर्चा करेन. तसंच ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. एकंदरीत आधीच 3 जागांचा वाद दिल्लीपर्यंत गेला असताना आता रायगडमध्येही तणाव असल्याचं समोर आलंय. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे यावरून वाद सुरू असताना आता रायगडमध्येही वाद सुरू झालाय. कठीण पेपर सुटलाय, सोपा बाकी आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. पण आमदार महेंद्र दळवींच्या कन्या आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यानं महायुतीचा पेपर इथं तरी कठीण झाल्याचं दिसतंय. पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये संघर्ष करणारी शिंदे सेना आता माघार घेणार की तटकरेंविरोधात बंड कायम ठेवणार हे पाहावं लागेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.